ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे. महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलंय किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक अशी प्रमुख नेतृत्व आपल्यापासून फिरावून गेली काळाने. विलासराव देशमुख गेले उमद्या वयात, गोपीनाथराव मुंडे गेले उमद्या वयात, आणि आता अजित पवार गेले. विक्रमी संख्येने ते उपमुख्यमंत्री झाले. 5 किंवा 6 वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला एक उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. पण ते त्यांच्या दुर्दैवानं ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. आणि आज या भीषण विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला आणखीन काय पाहावं लागणार आहे काय सांगता येत नाही. मी शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आता चर्चा झाली आणि ते सुद्धा अस्वस्थ आणि शोकात आहेत. कारण त्यांचे ते सहकारी होते मंत्रिमंडळातले. आणि पवार कुटुंब, मग शरदराव असतील, अजितदादा असतील, यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्याच्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा लवकरच आपल्यासमोर येऊन दुःख व्यक्त करतील. साहेब, गेली अनेक वर्ष राजकारणात, कौटुंबिक जीवनात आपल्याला अजित पवारांचा स्नेह, सहवास लाभला. नक्कीच. आपली काही व्यक्तिगत आठवण किंवा एखादा प्रसंग? नाही, खूप प्रसंग आहेत अजितदादांबरोबरचे. विशेषतः जेव्हा जेव्हा पवार साहेबांबरोबर आमच्या बैठका व्हायच्या तेव्हा अजित पवार असायचे. म्हणजे अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली, त्याच्या आदल्या दिवशी रात्री 11 पर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि 11 वाजल्यानंतर शोधाशोध करताना जे घडामोडी घडल्या त्या रंजक होत्या फार. तिथपासून ते पुढे अनेक काळ, त्याच्या आधी सरकार बनवताना अजित पवार आमच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवताना अजित पवारांची सोबत अत्यंत महत्त्वाची होती. जेव्हा सरकार बनलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि शिवतीर्थावर अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली त्यावेळेला, त्यानंतर ते मंत्रालयात गेले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी पहिला फोन मला केला होता. आणि त्यांनी हे सरकार बनवताना जे कष्ट आपण सगळ्यांनी घेतले, त्यांनी विशेषतः माझा उल्लेख केला, त्याचं स्मरण आम्हाला कायम राहील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलं. आणि त्यांचा स्नेह, जरी आम्ही एकमेकावर टीका केली, ते फार कमी टीका करायचे, टीका आम्हीच करायचो. जेव्हा त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला, वेगळा मार्ग स्वीकारला, तेव्हा आम्हीच त्यांच्यावर टीकेचे बाण सोडत होतो, त्यांच्यावर टीका करत राहिलो. पण त्यांनी क्वचित त्याला उत्तर दिलं, कारण ते शांत राहूनच काम करत राहिले. राजकारणामध्ये अशी माणसं दुर्मिळ असतात. अत्यंत उमद्या वयात ते गेले, अत्यंत उमद्या वयात. त्यांच्याकडनं अजून बरंच काही काम महाराष्ट्राला करून घेता आलं असतं. राजकारणात ते मोठी खेळी अद्याप खेळू शकले असते. अलीकडेच माननीय शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, त्याचा आनंद सगळ्यांना झाला की काका आणि त्यांचा मुलासमान पुतण्या एकत्र आले, एकत्र राजकारण सुरू केलं. पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये, आताही जिल्हा परिषदा, घड्याळ आणि तुतार एकत्र लढत आहेत. त्याचा आम्हाला आनंद होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. पवार कुटुंब हे राजकारण कोणत्याही थराला गेलं तरी पवार कुटुंब हे अभेद्य एकत्र कायम राहिलं. ते यावेळेलाही दिसलं आपल्याला अनेक प्रसंगात. त्याच्यामुळे पवार कुटुंबावरचा हा सगळ्यात मोठा आघात आहे. जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनित्रा पवार लढल्या, जरी अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार त्यांचा पुतण्या लढला, कधी रोहित पवारांनी काही टीका टिप्पणी केली असली, तरी सामाजिक कार्यामध्ये